अमरावती जिल्ह्यातील कुंभारवाडा येथील श्री दत्त मंदिर संस्थान इथं दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। यावेळी रुद्राभिषेक, भजन संध्या आणि गीता पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अमरावती शहरात दत्त जयंती साजरी करण्यासंबंधानं शास्त्रोक्त पद्धतीनं अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही। या उत्सवपूर्तीत 7 दिवस गुरुचारित्र्याचे पारायण करण्याचा प्रघात आहे। यालाच गुरुचारित्र्य सप्ताह असे म्हणतात। दत्त जयंतीमध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात। दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवतेचे प्रतीक आहे। शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूल आणि डमरू शंकराचे प्रतीक आहे। महाराष्ट्र राज्यात औदुंबर, नरसोबाची वाडी, कारंजा तसेच कर्नाटकात गाणगापूर आणि अन्य राज्यातील दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते। दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा 2 शब्दांनी बनलाय। महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे। महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करताना दिसतात। श्री दत्त मंदिर संस्थान कुंभारवाडा इथं सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव 2023चं आयोजन करण्यात आलं आहे। 17 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 दरम्यान रुद्राभिषेक, भजन संध्या, श्री गुरुचरित्र पारायण, संपूर्ण गीता पठण, नृत्याविष्कार आदींसह विविध प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी दत्त जयंती महोत्सव कुंभारवाडा दत्त मंदिर इथे साजरा होत आहे। हा उत्सव 17-12 पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। सुरुवातीला हृदयरोग व रक्त तपासणी व मधुमेह याबद्दलची माहितीचं शिबिर या ठिकाणी झालं। जवळजवळ 150 लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला। आज गुरुचरित्र पारायणाच्या पोथीची सुरुवात झाली। गुरुवर्य श्री हरिभाऊ जोशी हे याचे वाचक आहेत। दररोज दुपारी 3 ते 5 महिला मंडळाची भजने असतात। काल मिनलताई फुकटे यांच्या सरस्वती विद्यालयातर्फे तबला वादन व पेटी वादनाच्या मुलांनी इथे सर्वांनी आपली प्रस्तुती दिली।